विधानसभा निवडणूक नागालँडची पार पडली आणि चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. कारण की महाराष्ट्राचे असलेले रामदास आठवले त्यांच्या आरपीआय पक्षाने नागालँडमध्ये 2 आमदार निवडून आणत सर्वांना धक्का दिला. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठं अस्तित्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये 7 आमदार निवडून आणले आणि आता या 7 आमदारांनी भाजपा व NDPP सरकारला जाहीर पाठिंबा दिला आहे. तर हा निर्णय तिथल्या स्थानिक आमदारांनी किंवा राज्य पातळीवर घेण्यात आलेला नाहीये, तर हा निर्णय पक्ष पातळीवर घेण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भाजपासोबत जाईल का, राष्ट्रवादी भाजपा एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एक संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर आज आपण बघणार आहोत की राष्ट्रवादी व भाजपा हे एकत्र येण्याची शक्यता आहे का आणि या अगोदर असं घडलं आहे का. तर हो, 2014 मध्ये ज्यावेळेस शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस हे चारही पक्ष वेगवेगळे स्वातंत्र्य लढले व यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला. 125 पेक्षाही जास्त आमदार भाजपाचे निवडून आले. त्याचबरोबर 2 नंबरवर शिवसेना राहिली, पण बहुमताचा आकडा भाजपाकडे नव्हता आणि यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने असं जाहीर केलं की आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा देतोय, स्थिर सरकार महाराष्ट्रात निर्माण व्हावं यासाठी. आणि यावेळी सर्वांना वाटत होतं की भाजपा सेना ही नैसर्गिक युती या अगोदर राहिलेली आहे आणि म्हणून सेना व भाजपाचं सरकार येईल. पण शरद पवारांनी टाकलेल्या या गुगलीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठेतरी बॅकफूटवर आली आणि भाजपाने ज्या काय अटी शर्ती त्यांच्यासमोर मांडल्या त्या उद्धव ठाकरेंना मान्य कराव्या लागल्या आणि त्यानंतर भाजपा सेनेचं युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. म्हणजे काही वेळापुरता का होईना किंवा काही दिवसापुरता का होईना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाला पाठिंबा दिलाच होता, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. त्यानंतर आणखी एक प्रसंग आला, तो म्हणजे सकाळचा शपथविधी. अचानक सकाळीच 6 वाजेचा तो वेळ असेल, भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते व शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पाडला. आणि या शपथविधीला आता बराच कालावधी झालेला आहे. हल्ली काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणतात शरद पवारांनीच हा शपथविधी घडून आणला, त्यांचाच हा एक राजकीय डाव होता, एक खेळ होता. पण अजितदादा पवार यावर शांत राहतात. आणि कधी खरंच शरद पवार हे अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी मागे असतील तर यानंतर देखील पवार भाजपासोबत येऊ शकतात आणि आले तर ते डायरेक्टचे येतील, तात्पुरते येणार नाहीत. तर आता पहिला प्रश्न हाच आहे की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी ही परिस्थिती अनुकूल आहे का. तर याचं उत्तर सध्या तरी नाहीये, कारण की फडणवीस व शिंदे गटाचं चांगलं चाललंय, सरकार चालू आहे. पण सुप्रीम कोर्टामध्ये जी आमदारांची केस चालू आहे अपात्रतेची, त्यानुसार कधी एकनाथराव शिंदे यांच्या गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली त्यांच्यासहित, तर निश्चितच सरकार अस्थिर होईल. आणि अशा वेळी पर्याय काय असतील, तर पहिला पर्याय असेल मध्यावधी विधानसभा निवडणूक लावायच्या, दुसरा पर्याय असेल जे 16 आमदार अपात्र झालेत त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोर जाऊन जनतेतून निवडून यायचं. पण 1.5 वर्षासाठी कोण हा पर्याय स्वीकारणार आहे. आणि अशा वेळी भाजपाला शिंदे गटाला टाटा बाय बाय करून राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करता येऊ शकतं. पण भाजपावर आधीच आरोप लागलेला आहे की त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून सरकार स्थापन केलंय आणि म्हणून राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट येऊ शकतो, त्यांच्यावर उलटा फिरू शकतो. त्याचबरोबर शरद पवार भाजपासोबत जातील का, तर याचं उत्तर असेल नाही, कारण की हा वेळ त्यांच्यासाठी योग्य नसेल. हे परसेप्शन क्लिअर होऊन जाईल की स्वतःच्या फायद्यासाठीच शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि त्याच्या 1.5 वर्षानंतरच विधानसभा निवडणुका लागतील. त्यावेळेस ठाकरे गट हे ठासून सांगू शकतं की शरद पवारांचाही हात होता आमची शिवसेना फोडण्यात. अशा वेळी उद्धव ठाकरे यांना सहानुभूती प्राप्त होऊन राष्ट्रवादीचा तोटा त्यामध्ये होऊ शकतो. शरद पवार अशा वेळी तरी भाजपासोबत जातील असं वाटत नाही. भाजपा देखील राष्ट्रवादी सोबत येईल असं वाटतच नाही, कारण की राजकीय परिस्थिती, राजकीय समीकरण, जनभावना, जनमानूस यासाठी तयार असेल असं तरी
निश्चितच वाटत नाही. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रात राष्ट्रवादी व भाजप एकत्र येईल हे राजकीय समीकरण तर जवळपास संपुष्टातच आलेलं आहे. आणि मग दुसरा प्रश्न उरतो, निवडणुकीच्या नंतर राष्ट्रवादी व भाजप एकत्र येईल का? कधी मध्यावधी निवडणुका झाल्या, लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जेव्हा कधी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर राष्ट्रवादी व भाजप एकत्र येण्याची शक्यता वाढते. कारण की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे 3 घटक दल आहेत आणि उद्धव ठाकरे सध्या बॅकफुटवर आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीला जास्त जागा महाविकास आघाडीमध्ये निश्चितच मिळू शकतात. उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती मिळाली आहे त्याचा फायदा मतपेटीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला निश्चितच होऊ शकतो. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 60 ते 65 आमदारांवर देखील येऊ शकतो. असं झालंच तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं पानिपत झालेलं असेल, उद्धव ठाकरे यांच्याही हाताला फार काही लागलेलं नसेल आणि अशा वेळी शरद पवार सत्तेसाठी निश्चितच राष्ट्रवादीला भाजपासोबत घेऊन जाऊ शकतात. मग पुन्हा शरद पवारांवर हा आरोप लागू शकतो की त्यांनीच उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. पण अशा वेळी त्याचा फार काही प्रभाव राष्ट्रवादीवर पडणार नाही, कारण की निवडणुका झालेल्या असतील. आणि कधी खरंच शरद पवारांनीच देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचा शपथविधी घडून आणलेला असेल तर यावेळी शरद पवार हे काही कालावधीसाठी भाजपासोबत निश्चितच जाणार नाहीत, तर डायरेक्टच भाजपासोबत जातील. शरद पवारांचं आजवरचं राजकारण पाहता ते राजकीय दृष्ट्या नेहमी प्रॅक्टिकलच असतात. शरद पवार हे भाजपासोबत गेले असं म्हणण्यापेक्षा शरद पवार हे सत्तेसोबत गेले असं म्हणणं जास्त सोयीचं ठरू शकतं. पण कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशी चाहूल लागली की या निवडणुकांनंतर आपला पक्ष सत्तेत येणारच नाही, तर अशा वेळी भाजपा राष्ट्रवादीमध्ये जे हमखास निवडून येणारे नेते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न करेल. पण नागालँडच्या धर्तीवर हा मेसेज देखील राष्ट्रवादी अंतर्गत जाऊ शकतो की हो, आपण निवडणुकांनंतर भाजपासोबत निश्चितच जाऊ शकतो. आणि अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळती देखील थांबवण्याचा प्रयत्न शरद पवार निश्चितच करू शकतात. आता राष्ट्रवादीमध्ये जेवढे काही नेते आहेत ते सत्तेच्या राजकारणातूनच समोर आलेले आहेत. सत्तेच्या राजकारणामुळेच मोठ्या मोठ्या संस्थांवर त्यांचं वर्चस्व आहेच. त्याचबरोबर या सत्तेच्या राजकारणामुळेच त्यांचं जे स्थानिक राजकारण आहे ते टिकून आहे. सर्व राजकीय समीकरणांचा विचार केला तर निवडणुका अगोदर शरद पवार हे निश्चितच भाजपासोबत जाऊ शकत नाही. पण निवडणुका जेव्हा कधी होतील त्याचा काहीही कालावधी का असेना, निवडणुकांनंतर शरद पवार निश्चितच भाजपासोबत हात मिळवणी करू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं, भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महाराष्ट्रामध्ये देखील नागालँडच्या धर्तीवर एकत्र येतील का? याबद्दलचे तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. आणि आतापर्यंत बोला तात्या न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.